राज्यभरात सध्या एक मोठा मुद्दा चर्चेत आहे। कॅब आणि ऑटो ड्रायव्हर्सचा संप। आम्हाला योग्य दर द्या, कमिशन कमी करा आणि आमचं उत्पन्न सुरक्षित ठेवा। हा ड्रायव्हर्सचा स्पष्ट आवाज आता रस्त्यावर उमटतो आहे। हजारो ड्रायव्हर्स काम बंद करून आंदोलन करत आहेत। पण प्रश्न असा आहे की ही लढाई अजून किती दिवस चालणार आणि याचा शेवट काय होणार? आज बहुतेक कॅब आणि ऑटो ड्रायव्हर्स ॲग्रीगेटर ॲप्सवर अवलंबून आहेत। पण या ॲप्स कडून घेतलं जाणारं जास्त कमिशन आणि कमी होत चाललेली कमाई यामुळे ड्रायव्हर्स अडचणीत आले आहेत। एकीकडे महागाई वाढते आहे तर दुसरीकडे उत्पन्न कमी होत आहे। मेहनत ड्रायव्हर करतो पण कमाईवर नियंत्रण मात्र ॲपचं असतं। यामुळेच ड्रायव्हर्समध्ये नाराजी वाढली आहे। जास्त कमिशन, कमी फेअर, ॲपचं पूर्ण नियंत्रण आणि आयडी ब्लॉक होण्याची भीती या सगळ्या कारणांमुळे त्यांनी संपाचा मार्ग निवडला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर एक मोठा प्रश्न उभा राहतो। ड्रायव्हर स्वतःच्या मेहनतीवर खरंच नियंत्रण मिळू शकतो का, की तो कायम दुसऱ्याच्या नियमावरच काम करत राहणार? याच वेळी एक नवीन पर्याय समोर येतोय, स्वराज कोऑपरेटिव्ह मूव्हमेंट। स्वराज ड्रायव्हर ॲप तुम्हाला फक्त ड्रायव्हर म्हणून नाही तर तुमच्या स्वतःच्या व्यवसायाचा मालक बनवण्याचा दावा करतो। स्वराज हा फक्त एक ॲप नाही आहे तर एक कोऑपरेटिव्ह मूव्हमेंट आहे जिथे ड्रायव्हरच ड्रायव्हरला मदत करतो। इथे मोठ्या कंपन्यांचं कंट्रोल नाही, जास्त कमिशन नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमाईवर तुमचंच नियंत्रण असतं। स्वराज कसं काम करतं तर तुम्ही तुमचा रेफरल लिंक शेअर करता, दुसरे ड्रायव्हर्स तुमच्यामुळे ॲपमध्ये जॉईन होतात आणि ते वॉलेट टॉपअप करतात तेव्हा तुम्हाला 2 ते 5% कॅशबॅक मिळतो। महत्त्वाचा भाग असा की प्रत्येक ट्रिपवर लागणारी टेक फी ती थेट तुमच्या कॅशबॅकमधून वजा होते। उदाहरणार्थ जर तुमची कमाई 800 रुपये असेल आणि कॅशबॅक 150 रुपये असेल तर 80 रुपयांचं कमिशन कॅशबॅकमधून कट होतं आणि तुमच्या हातात पूर्ण 800 रुपये येतात। म्हणजेच प्रत्यक्षात 0% कमिशनचा अनुभव मिळतो। या ॲपमध्ये काही वेगळे फीचर्सही आहेत। इथे कोणतंही मशीन ट्रिप असाइन करत नाही। ग्राहक तुम्हाला मॅपवर पाहून थेट कॉल करतो। तुम्ही स्वतः तुमचा रेट ठरवू शकता। कॉल अ राईड सुविधेमुळे तुम्ही स्वतः ट्रिप सुरू आणि संपवू शकता। प्रत्येक ट्रिप नंतर ग्राहकाला बिल दिलं जातं। ब्लू आयकॉनमुळे जुने ग्राहक तुम्हाला पुन्हा ओळखू शकतात आणि तुमच्याशीच संपर्क करतात। हा एक कोऑपरेटिव्ह मॉडेल असल्यामुळे तुम्ही इतर ड्रायव्हर्सना जोडून अतिरिक्त कमाईही करू शकता। ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारच्या ट्रिप्समधून उत्पन्न वाढवण्याची संधी मिळते। कॅब आणि ऑटो दोन्ही ड्रायव्हर्ससाठी हे ॲप उपलब्ध आहे आणि इथे आयडी ब्लॉक होण्याची भीती नाही, कारण हा तुमचा स्वतःचा व्यवसाय असतो। स्वराज ड्रायव्हर्सला स्वतःचा कस्टमर बेस तयार करण्याची, स्वतःचे दर ठरवण्याची आणि पूर्ण स्वातंत्र्य मिळवण्याची संधी देतो। म्हणजेच नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचा एक पर्याय म्हणून तो पुढे येतो। आता प्रश्न खूप सोपा आहे, ड्रायव्हर्स अजून किती दिवस संप करून लढणार की असा पर्याय स्वीकारून स्वतःचं भविष्य आपल्या हातात घेणार? लढा सुरू ठेवायचा की स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा हा निर्णय पूर्णपणे ड्रायव्हर्सचा आहे। स्वराज, तुमचा ॲप, तुमचा व्यवसाय।